नवी मुंबईत भरधाव कारची 7 ते 8 जणांना धडक। कळंबोलीच्या सेक्टर 1 परिसरातील घटना। अपघातातील जखमींमध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश। आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसह अनेक कामं होणार ठप्प। ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा, खासदारांच्या बैठकीत वक्तव्य। नाराजांना शांत करण्यासाठी संजय राऊत सरसावले। खासदारांशी संजय राऊत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। फोडाफोडीच्या राजकारणावरून शर्मिला ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। पक्ष फोडण्यापेक्षा तुमची मुलं मोठी करा, असा खडा बोल। पक्ष फोडण्याशिवाय भाजपला येतं काय, शर्मिला ठाकरेंचा टोला। पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांना ठाकरेंची पसंती। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वाद वाढला। नवी मुंबईत महानगरपालिकेच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव वगळलं। शिवसैनिक आक्रमक। नवी मुंबई भाजपातही संघर्ष टोकाला। मंदा म्हात्रे यांना धक्काबुक्की झाल्याचा दावा। नाईक आणि म्हात्रे यांच्यात संघर्ष टोकाला। नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून व्हीप आदेश देताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेही उपस्थित। शिवसेनेत तानाजी सावंतांच्या नाराजीची चर्चा। विधान परिषदेसाठी पुण्यात घेतायत बैठका। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंवर हल्ला। जयपूरमधील आंदोलनादरम्यान दिपकेंना मारहाण। सत्ताधारी घाबरले। हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। शिर्डीत आणखी एक भोंदू गजाआड। भीती दाखवून दाम्पत्याकडून उकळले 51,000। पोलिसांनी सापळा रचून अभिजित निकमला ठोकल्या बेड्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यात तारखांवर तारखा। आता पुढील सुनावणी 17 जूनला। खटला जलद गतीनं चालवण्याची मागणी। एसआरपीएफ जवानांना चुलीवर जेवण करण्याची वेळ। नवी मुंबईत गॅस पुरवठा नसल्यानं जवानांचे हाल। वारंवार विनंती करूनही शासनाचं जवानांकडे दुर्लक्ष। अमेरिका इराण युद्ध थांबतात सोनं चांदीच्या दरात वाढ। सोनं 2,200 रुपयांनी तर चांदी 4,000 वधारली। आगामी काळात मोठी भाववाढ होण्याचे संकेत। ट्रम्प यांची कराराची घोषणा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली। ट्रम्प, फ्रान्स आणि इराणच्या अध्यक्षांनी व्हर्च्युअल पद्धतीनं केली सामंजस्य करारावर स्वाक्षरी। आता शुक्रवारी औपचारिक घोषणेची शक्यता।